श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून. स्वामी महाराजांच्या सेवा, मंत्र, उपासना यामुळे जीवनात जो आमूलाग्र बदल होतो, आपल्या जीवनातील अडीअडचणी कमी होतात, त्या दूर करण्यासाठी आज मी आपणाला एक उपाय आणि काही सेवा सांगणार आहे. सेवेमुळे माणसाच्या जीवनातील प्रत्येक अडीअडचण आणि प्रत्येक संकट दूर होतं. हे उपासनेची मंत्रशक्तीची ताकद असते. फक्त ती आपण योग्य पद्धतीने आणि नियमाने ती उपासना केलेला महत्त्व आहे. आज जी उपासना मी तुम्हाला आणि जो उपाय सांगणार आहे तो खास पती पत्नी वाद आणि पती पत्नींमध्ये तिसरी व्यक्ती यासाठी आहे. कारण भारतीय समाजामध्ये आजही स्त्रिया आपलं कुटुंब टिकवण्यासाठी आपल्या जीवाची अगदी धडपड करत असतात. त्या आपलं 100% त्या कुटुंबासाठी देत असतात. त्यांना आपलं कुटुंब, मुलांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारी ती स्त्री असते. खरं तर अशा स्त्रियांना सलाम. आणि त्यांच्यासाठीच आज मी हा उपाय आणि उपासना घेऊन आलेले आहे. काय होतं, काही घरांमध्ये, कुटुंबामध्ये कारण नसताना पती पत्नींमध्ये वाद होत असतात आणि त्या वादाचं रूपांतर अगदी नातं विकोपाला जाऊन तुटण्याचीही काही घरांमध्ये वेळ येते. आणि फक्त पती पत्नीच्या नातवितुष्टामुळे त्या घरातील कुटुंबावर, त्या मुलांवर अगदी त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण मुलं ह्या सर्व गोष्टी बघून त्यांच्याही मनावर कुठेतरी या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम होतो आणि काहींचा तर अगदी आपल्या विवाह संस्थेवरचा विश्वास उठण्याचीही वेळ काही कुटुंबावर येते. खरं तर पती पत्नींमध्ये वाद होण्यासाठी काही ग्रहस्थिती, ग्रहमान, काही नक्षत्र आणि आपणही त्याला कारणीभूत असतो. काही ग्रह नक्षत्रामुळे, जसं की गुरु, पती पत्नी विवाह ज्यावेळी होतो त्यावेळी आपला गुरु हा दुर्बल असला, गुरु ग्रहाला इतर ग्रहांनी जर पीडित केलेलं असलं तर त्यामुळेही त्या पती पत्नींमध्ये वाद व्हायला सुरुवात होते. गुरु ग्रह हा मूलतः आपल्या विवाहामध्ये, विवाहसंबंधित खूप त्याला महत्त्व आहे गुरुग्रहाला. त्यामुळे मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो फक्त पती पत्नी विवाद आणि आपल्या घरातील कौटुंबिक कलह कमी होण्यासाठी. अगदी तिसरी व्यक्तीही आपल्यामध्ये असेल तरीही ती ह्या उपायाने नक्कीच आपल्या कुटुंबातून बाजूला होते, पती पत्नींमधील नात्यातून बाजूला होते. तर उपाय काय आहे? सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे, काचेची एक बॉटल घ्यायची आहे. काचेचीच घ्यायची आहे, प्लास्टिकची नाही, इतर कोणत्याही धातूची बॉटल घ्यायची नाही आहे. तुम्हाला फक्त काचेचीच बॉटल घ्यायची आहे. म्हणजे काचेची बॉटल अशी घ्यायची आहे पूर्ण शुभ्र, ज्यातून आपल्याला आरपार त्या वस्तू बॉटलमधल्या आपल्याला दिसतील अशी बॉटल तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, त्या बाटलीमध्ये तुम्हाला आपल्या जे घरातील आपले पती आहेत त्यांचं तुम्हाला वापरता एक कपडा घ्यायचा आहे. कोणताही वापरता कपडा वापरताच घ्यायचा आहे. जो समजा 15 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी आपण वापरायचा बंद केलेला असेल तोही घेतला तरी चालेल. पण आपल्याला जो वापरता आहे तोच कपडा घ्यायचा आहे. तो कपडा घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या तुम्हाला 7 गाठी मारायच्या आहे. त्या कपड्याला तुम्हाला एक एक गाठ मारत जायची आहे. आणि ती मारताना तुम्ही मनात हा विचार करायचा आहे की आमच्यातील वाद समाप्त झालेले आहेत आणि आमच्यातील तिसरी व्यक्ती आमच्यातून बाजूला झालेली आहे. आमचं नातं खूप सुंदर आहे. असं तुम्हाला ती प्रत्येक गाठ मारताना ते 5 वेळेस म्हणायचं, एकदा 7 वेळेस म्हणायचं आणि 9 वेळेस म्हणायचं. अशी ती संख्या वाढवत जायची विषम संख्येमध्ये. एकदा 5, अशी 7, 9, 11, 13 असं 7 गाठीपर्यंत तुम्हाला ती संख्या विषम संख्येमध्ये वाढवत जाऊन गाठी मारायच्या आहेत. 7 गाठ मारल्यानंतर तुम्हाला हा कपडा त्या बॉटलमध्ये ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर तो ठेवायचा कोणत्या कोपऱ्यामध्ये, तर आपल्या घराची भिंत, जी आपल्या बेडरूममध्ये आपण झोपतो त्याची पश्चिम भिंत जी असते त्या भिंतीवर तुम्हाला ही बॉटल ठेवायची आहे. पण बॉटल तुम्हाला ठेवायची अशी आहे की आपली नजर रोज एकदा तरी त्या बॉटलवर गेली पाहिजे. आणि तिच्याकडे बघताना तुम्हाला हाच विचार करायचा आहे की आपल्या नात्यातील ही वितुष्टता कमी झालेली आहे, संपलेली आहे. हा उपाय कधी करायचा? शनिवार, अमावास्या, ग्रहणकाळ आणि पौर्णिमेच्या दिवशी. अमावास्याच्या वेळेला तुम्ही म्हणजे ज्या वेळेला अमावस्याचा भर असतो, म्हणजे सकाळी जर 7ला अमावस्या लागली तर दुपारच्या 12 वेळेला अमावस्याचा भर असतो. त्या भरामध्ये तुम्हाला ती बॉटल ठेवायची आहे. तो कपडा ठेवून
देवघरात तुम्ही देवासमोर बसून हा उपाय केला तरी चालेल. फक्त लक्षात ठेवायचं की जी बॉटल आपण ठेवत आहोत तिच्याकडे आपली नजर गेली पाहिजे दिवसातून एकदा तरी. ह्या उपायानंतर 6 महिन्यानंतर आपल्याला आपल्या नात्यामध्ये शुभ परिणाम दिसायला सुरुवात होतील. त्यानंतर तुम्हाला दुसरीही याबरोबर एक सेवा करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला आई भगवतीची सेवा करायची आहे. आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी, नात्यासाठी तुम्हाला आई भगवतीची सेवा करायची आहे. सेवा कोणती करायची तर तुम्हाला देवी महात्म्य जे ग्रंथ आहे, दुर्गा सप्तशतीचा जो प्राकृत ग्रंथ आहे देवी महात्म्य, तो देवी महात्म्य ग्रंथाचे तुम्हाला 14 पाठ करायचे आहे. ह्या उपायानंतर कितीही पती पत्नीच्या नात्यात वितुष्टता असू द्या, नातं अगदी विकोपाला जाऊ द्या, तिसरी व्यक्ती असू द्या, ह्या उपायामुळे तुमच्या नात्यामध्ये नक्कीच परिणाम दिसून येतात. हे पारायण तुम्हाला करायचं कसं, देवी महात्म्य पठण कसं करायचं तर तुम्हाला ह्या देवी महात्म्यामध्ये 16 अध्याय आहेत. तुम्हाला रोज 4 अध्याय पठण करायचे आहे. असं तुम्ही 4 दिवसात एक पारायण पूर्ण करायचं आहे. असे तुम्हाला 14 पाठ करायचे आहे. 14 पाठ केल्यानंतर तुम्हाला स्वतःला रिझल्ट दिसेल की खरोखर याचा खूप शुभ परिणाम आपल्या घरावर झालेला आहे. त्यानंतर याचं उद्यापन कसं करायचं, तुमचे ज्या वेळेला 14 पाठ पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला एक कुमारिका म्हणजे 10 वर्षाच्या आतली जी कन्या असते तिला कुमारिका म्हणतात, त्या कन्यापूजन तुम्हाला करायचं आहे. एक कन्या आणि एक सवाष्ण तुम्हाला या दिवशी जेवू घालायचे आहे. तिची खणा नारळाने आपल्या ऐपतीनुसार तुम्हाला जितक्या वस्तू ठेवता येतील त्याने तिची ओटी भरायची आहे. म्हणजे खोबरं, त्यानंतर खारीक, बदाम, पूर्ण हळकुंड अशा आणि तांदूळ ह्या 5 वस्तू घ्यायच्या आहे आणि खण घ्यायचा आहे आणि पीस घ्यायचा आहे. बांगड्या ह्या सर्व सौभाग्य अलंकाराने आपल्याला त्या स्त्रीची ओटी भरायची आहे. त्या कन्येला तुम्ही कोणतीही वस्तू देऊ शकता आवडीनुसार आणि त्या दिवशी तुम्हाला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आई भगवतीला दाखवायचा आहे आणि ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. 14 पाठ केल्यानंतर कोणताही प्रश्न आपल्याला राहत नाही. देवी महात्म्याचे दुर्गा सप्तशतीचे नाही, देवी महात्म्याचे आपल्याला 14 पाठ करायचे आहे. ह्या उपायानंतर तुम्हाला खरोखर आपल्या नात्यामध्ये परिणाम झालेला दिसून येईल. तेव्हा नक्की हा उपाय करा आणि सेवा करताना तुम्हाला काही अडचण आली कशी करायची तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. देवी महात्म्य ग्रंथ तुम्हाला कोणत्याही ग्रंथ भांडार जिथे ग्रंथाची पुस्तके मिळतात तिथे तुम्हाला तो ग्रंथ मिळून जाईल. तेव्हा नक्की ह्या ग्रंथाचं पठण करा. हा ग्रंथ वाचण्यासाठी थोडासा मोठा आहे दुर्गा सप्तशतीपेक्षा, पण प्राकृत ग्रंथ आहे. प्राकृत म्हणजे भाषा सुलभ आणि मराठी जी कुणीही वाचू शकतं, कारण प्राकृत ग्रंथ पठण करताना शब्द उच्चार आपल्याला काही जमत नाही आणि अवघडल्यासारखं होतं आणि मग माणूस ते वाचायला दुर्लक्ष करतं. पण देवी महात्म्य ग्रंथ हा पूर्णतः प्राकृत आहे आणि त्याचे फारसे काही कडक दुर्गा सप्तशतीसारखे नियम नाही. तुम्ही दिवसभरातून कधीही हा ग्रंथ पठण करा. फक्त एकदा जो वेळ निश्चित केलाय ना 14 पाठ होईपर्यंत तुम्ही त्याच वेळेला पठण करा. काळा निळं वस्त्र परिधान करू नका, फाटके वस्त्र घालू नका, देवासमोर रांगोळी दीप लावल्याशिवाय ग्रंथ पठण करू नका आणि कुठलाही परान्न या दिवसामध्ये घेऊ नका. नक्की ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.